आजच्या या व्हिडिओची सुरुवात कशी करावी, कुठून करावी, शब्द फुटत नाही, जीभ रेटसुद्धा नाही आहे. काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी झालेला जो दहशतवादी हल्ला आहे, या हल्ल्यामध्ये निरपराध माणसांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. इतका निर्दयतेने, क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात आली. मुला देखता वडिलाला मारल्या गेलं, पत्नी देखता पतीला मारल्या गेलं. एवढा आक्रोश त्या पहलगाम या ठिकाणी झाला. हजारोच्या संख्येने लोक जमा झाली होती. त्यांच्यावर धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढा असलेला हा हल्ला, या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरलेलं आहे. संपूर्ण भारत देश आज हळहळ व्यक्त करत आहे. आज या हल्ल्यामध्ये ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, ज्या कुटुंबातील सदस्य शहीद झाले आहे, जो धारातीर्थी पडलेले आहेत, त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतीय आज दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्हा कडकडीत बंद करून या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे दुःख पचवण्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करत आहेत की या दुःखातून ही कुटुंब सावरली पाहिजेत. पण कशी सावरणार? कारण दुःख हे फार भयानक होतं. कसल्याही प्रकारे अपराध नसताना, कसल्याही प्रकारे चूक नसताना फक्त धर्म पाहून दहशत पसरवण्याचं काम या दहशतखोरांनी केलं. याचं उत्तरसुद्धा त्यांना त्यांच्याच भाषेतून सरकारने दिलं पाहिजे. या उत्तराच्या अपेक्षेमध्ये संपूर्ण भारतीयांच्या नजरा सरकारच्या भूमिकेकडे लावून बसलेल्या आहेत. आस लावून बसलेला आहे संपूर्ण भारत देश की सरकारने याचं उत्तर त्यांच्याच भाषेमध्ये दिलं पाहिजे. आणि पुन्हा असा प्रकार या भारत देशामध्ये घडता कामा नये. प्रत्येक दहशतवाद्यांचे पायसुद्धा थरथरले पाहिजेत आणि या भारत देशाच्या भूमीवर पाय ठेवण्या अगोदर. म्हणून असा काहीतरी निर्णय या सरकारनं घेतला पाहिजे, जेणेकरून हे जे काही दहशतवाद जो आहे की दहशतखोर जे आहेत किंवा जो दहशतवादी हल्ले जे आहेत, जे आमच्या पाचवीला पुंजलेले आहेत, दर वर्षाने 2 वर्षांनी हल्ले होतात आणि यामध्ये आमचे माणसं अमानुषपणे मारले जातात. मुलं बाळं, लहान मुले, वृद्ध माणसं यांना सरेआम त्यांच्या कत्ली केल्या जातात. हे कितपत आणि कुठपर्यंत हे चालणार आहे? कधीतरी हे थांबलं पाहिजे. या देशामध्ये अशा घटना इथून पुढे होता कामा नयेत. यासाठी सरकारनं काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचे आहेत. हीच आस, हीच इच्छा आज भारतीय लावून बसलेले आहेत. आज सगळे भारतीय आज आपल्या देशाच्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत. कसल्याही प्रकारचं राजकारणसुद्धा नाही आहे. म्हणून भारतीयांसाठी आज हे सरकार खूप महत्त्वाचं आहे. या सरकारच्या पाठीशी संपूर्ण भारतीय आज उभे आहेत. याचा कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे आणि या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. या गोष्टीवर आज आपण सगळे एक आलेलो आहोत. आज संपूर्ण भारतातील सत्ताधारी विरोधक आज एक येत आहेत. आनंदाची बाब आहे, भारतीय एक आलेले आहेत. परंतु कुठंतरी अशा काही थोड्याफार घटना होत आहेत, कुठंतरी बेताल वक्तव्य येत आहेत आणि या बेताल वक्तव्यामुळं कुठंतरी धर्मावर किंवा धर्मांमध्ये धर्मंदा तयार होते की काय, अराजकता माजवली जाते की काय, आणि धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन इथली कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं कामसुद्धा काही जण करू पाहत आहेत. हे जे प्रयत्न त्यांचे होते, हे सगळे प्रयत्न भारतीयांनी हाणून पाडलेले आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या घटनेमध्ये प्रत्यक्षात अडकलेल्या माणसांनी सांगितलं की काश्मीरमधील असणारे जे काही मुस्लिम बांधव असतील किंवा काश्मीरी लोक आहेत, त्यांनी जीवाची बाजी लावून अनेक जीव कसे वाचवलेले आहेत, त्यांच्या मदतीला कसे धावून गेलेले आहेत, हे सुद्धा जे काही प्रसंग आले होते, या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी जी माणसं समोर आली होती, यांचंसुद्धा नाव आज माणसं सांगत आहेत. त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जी परत आलेली आहेत, अशा माणसांनी त्यांचंसुद्धा कौतुक केलेलं आहे. परंतु आज ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपलं सरकार मजबूत आहे. आज याचा वचपा, याचा धडा त्यांना शिकवल्याशिवाय आपलं सरकार राहणार नाही, ही सुद्धा आपल्याला त्यांच्यावर आशा आहे, आपली श्रद्धा आहे. परंतु आज भारतामध्ये जो काही मीडिया आहे, जो आपला आधारस्तंभ आपण त्यांना मानतो,
आता हा प्रश्न जागतिक स्तरावरचा झालेला आहे बाबांनो. तुम्ही हा देशांतर्गत ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही फार तेल मिरचू बनवून तुम्ही लावतात, परंतु हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे. जरा बोलताना भान असलं पाहिजे, कारण हा मुद्दा आज देशांतर्गत नाही. देशांतर्गतल्या मुद्द्यावर तुम्ही काही बोलू शकतात, कसंही बोलू शकतात. मोठ्यानं आरडाओरडा आटापिटा करून तुम्ही त्या बोलवलेल्या माणसापेक्षाही तुम्हीच जास्त बोलून निघतात आणि स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच उत्तरं देणारी ही जी मीडिया आहे, या मीडियानं जरा भान ठेवलं पाहिजे. आज रोज डिबेट होत आहे, सगळ्याच न्यूज चॅनलवर डिबेट होत आहे. त्यामध्ये पाकिस्तानी पत्रकार बोलवण्याचं काम करत आहेत आणि या पाकिस्तानी पत्रकार येऊन आपल्याच पंतप्रधानाचा अपमान ते करण्याचं काम करत आहेत. म्हणून याचं भान जरा तुम्हाला राहिलं पाहिजे, कारण या अशा नीच असणाऱ्या माणसांना आपण आपल्या पॅनलवर बोलवलं नाही पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले नाही पाहिजेत. एक तर आपल्या इथं दुःख झाले, माणसं मेली आहेत आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण एक सामंजस्य भूमिका घेत आपण प्रश्न विचारले पाहिजेत. परंतु अशी माणसं आणून आपल्या भारतावर चिखलफेक करण्याचं काम इथला मीडिया करते, म्हणजे ह्यांचे डोकेच नीट नाहीत, यांना कुठं भानच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आज आपल्या भारतीय मीडियानं सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. देशांतर्गत सगळं चालून घेतलं जाईल, परंतु जागतिक पातळीवर जेव्हा बोलताना आपली भाषा व्यवस्थित असली पाहिजे. आपणच मोदी आहोत, आपणच सरकार आहोत असं बोलता कामा नये. आपलं सरकार, आपले मोदीजी, आपले गृहमंत्री अमित शाह हे सगळे माणसं आज याचं उत्तर घेणार आहेत, त्यांना धडा शिकवणार आहेत. मीडियानं फक्त आपलं जी लांबत चाललेली जी वाचा आहे ती आखडली पाहिजे आणि असे माणसं या ठिकाणी बोलवता कामा नये, जेणेकरून आपल्याच भारतीयांची, आपल्याच पंतप्रधानाची प्रतिमा मलिन होणार नाही आणि पुन्हा एकदा जागतिक पटलावर आपल्याला शर्मेनं मान झुकवण्याचं काम पडणार नाही. म्हणून या मीडियांना माझी विनंती आहे की या माणसांना बोलवणं थांबवा आणि या भारतामध्ये सरकारच्या बाजूनं देशांतर्गत धर्मामध्ये ते निर्माण होणे, काश्मीरी जे लोक आहेत त्यांनासुद्धा आपण त्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. पाकिस्तानला तर हेच पाहिजे की देशामध्ये आपण दहशतवादी हल्ला केला आणि हिंदू मुस्लिम करून या देशाच्या अंतर्गत एक कलह माजला पाहिजे, इथं विद्रोह झाला पाहिजे, माणसामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, धर्मामध्ये तेढ निर्माण झाला पाहिजे आणि याचाच गैरफायदा घेऊन आपण आपलं जे काही ध्येय आहे ते साधू पाहणारा हा पाकिस्तान दहशतखोर यांना आपल्याला एक काडीची सुद्धा सुईची किंवा सुईच्या टोका एवढी सुद्धा आपल्याला त्यांना सांद मिळू द्यायची नाही आहे. काश्मीरी लोकांना आपल्याला जवळ करायचं आहे, कारण काश्मीरी लोकांना आपण जर इतर राज्यामध्ये जर त्रास देऊ पाहत असाल तर हे चुकीचं आहे. अशा घटनासुद्धा कुठं व्हायरल होत आहेत आणि कृपया सरकारमध्ये असणारे जे खासदार असतील, मंत्री असतील, त्यांनी जे बेताल वक्तव्य हे थोडे थांबवले पाहिजेत, कारण हा प्रश्न पाकिस्तान आणि थेट दहशतखोरांशी आहे. आपल्याला त्यांच्याशी झुंजायचे, देशांतर्गातील कोणत्याही व्यक्तीशी, धर्माशी आपल्याला झुंजायचं नाही आहे. काश्मीरीमध्ये जी कायदा सुव्यवस्था आहे ती आणखीन चांगली झाली पाहिजे. लोक तिथं गेले पाहिजेत, त्यांना तिथं रोजगार मिळाला पाहिजे. तिथलं जे काही लोकांचं राहणीमान आहे, लोकांची जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला खालवू द्यायची नाही. तिथल्या लोकांचा जर रोजगार बंद झाला तर त्यांच्या उपासमारीची वेळ येईल आणि ते पुन्हा काय करतील, चळवळीचं, आंदोलनाचं आणि विद्रोहाचं शस्त्र हातात घेतील. मग आपल्याला 2 लढाया एकदाच लढाव्या लागतील, एक आपल्या सीमेवरची लढाई आणि एक देशांतर्गतची लढाई. मग दोन्ही लढाया एकाच वेळी लढणं शक्य होणार नाही. म्हणून मला या व्हिडिओद्वारे एकच आपल्या मीडियालाही सांगणे आणि आपल्या सर्व जबाबदार माणसांना सुद्धा सांगणे की ही जबाबदारी एक व्यवस्थित पार पाडणं गरजेचं आहे आणि या जबाबदारीतून आपला भारत देशातील जे सौंदर्य आहे, जे भारत देशातील एकता आहे, एक अखंडता आहे, ही कायम ठेवून आपल्याला पाकिस्तान आणि दहशतखोरांना धडा शिकवायचा आहे. आणि आपण सगळेजण या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही शहीद झाले, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्या कुटुंबासोबत आपण सर्वांनी एकजुटीनं उभं राहून त्यांचं दुःख कमी करण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि एवढं बोलून आजचा हा व्हिडिओ त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण्यासाठी
मी केलेला आहे आणि तुम्ही पण त्यांना ही श्रद्धांजली अर्पण करा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.